श्री स्वामी समर्थ. धनु राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? व्यवसायात नवीन करार आणि आर्थिक लाभाचे योग आहेत का? आर्थिक अडचणी दूर होतील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक दृढ होईल का? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याची स्थिती कशी राहील? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? आध्यात्मिक जीवनात कोणते शुभ अनुभव मिळतील? आणि या आठवड्यात कोणते उपाय केल्यास भाग्याची साथ अधिक मजबूत होईल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया धनु राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे गती घेतील. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. ग्रहस्थिती तुम्हाला मोठे निर्णय घेण्याचे धैर्य देईल, मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक राहील. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये योग्य संतुलन राखल्यास हा आठवडा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी आणि समाधानकारक ठरू शकतो. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात तुमच्या कौशल्याची आणि मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊन त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. नोकरीत बढती, बदली किंवा नवीन संधीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार, बाजारपेठेचा विस्तार आणि अपेक्षेपेक्षा चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता आणि पारदर्शकता ठेवल्यास दीर्घकालीन यश मिळेल. कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा प्रगतीचा राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा जुनी आर्थिक देणी वसूल होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बचत वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न योग्य ठरतील. मालमत्ता, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेता येतील. मात्र कोणतीही जोखमीची गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. कुटुंबाच्या भविष्यासाठी केलेले आर्थिक नियोजन लाभदायक ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण प्रेमळ, आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि समजूतदारपणा प्रत्येक कामात उपयोगी पडेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकते. घरात धार्मिक कार्य, शुभ समारंभ किंवा नातेवाईकांचे आगमन होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्यामुळे सर्वांकडून कौतुक मिळेल. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. जुने गैरसमज दूर होऊन नात्यात नवचैतन्य निर्माण होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत छोटा प्रवास, एकत्र वेळ घालवणे किंवा एखादा आनंददायी कार्यक्रम नात्यातील गोडवा वाढवेल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने नाते अधिक दृढ होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला राहील, पण कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरील अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता लाभेल. नियमित पाणी प्या आणि वेळेवर विश्रांती घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याबाबत नियमित तपासणी केल्यास भविष्यातील त्रास टाळता येईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियमित सराव यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. प्रवास. या आठवड्यात व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा धार्मिक कारणांसाठी प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि भविष्यासाठी उपयुक्त संपर्क निर्माण होतील. नवीन ठिकाणे पाहण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची संधी मिळेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा.
आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. नियोजनबद्ध प्रवास केल्यास वेळ आणि पैशाची बचत होईल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे तुमचा कल अधिक वाढेल. देवपूजा, जप, ध्यान आणि नामस्मरण यामुळे मनाला शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात किंवा मंदिरात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळेल. सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील श्रद्धा तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. आध्यात्मिक साधना तुमच्या निर्णयक्षमतेलाही अधिक स्थिर आणि प्रभावी बनवेल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेयांची पूजा करून ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू, हरभरा डाळ किंवा अन्नदान करणे शुभ राहील. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि गुरुजनांचा आदर करून त्यांचा आशीर्वाद घ्या. एकूण धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि संयम यांच्या बळावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात समाधानकारक प्रगती दिसून येईल. आध्यात्मिकतेचा आधार आणि सकारात्मक विचार कायम ठेवून पुढे गेल्यास हा आठवडा आनंददायी, फलदायी आणि प्रेरणादायी ठरू शकतो. हा आठवडा आशावाद, प्रगती आणि नवीन अनुभवांनी समृद्ध ठरण्याची शक्यता आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबाचे सहकार्य, आर्थिक बाबींमध्ये दिसणारी सुधारणा आणि करिअरमध्ये मिळणाऱ्या संधी यामुळे आत्मविश्वास वाढेल. अनावश्यक चिंता बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक संधीचा स्वीकार केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. संयम, विवेक आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा यांच्या बळावर हा संपूर्ण आठवडा समाधान, यश आणि मनःशांती देणारा ठरू शकतो. धन्यवाद.